हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान आणि मस्त असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आजचा घेऊन आलो आहे. तर आज आहे आपल्या सर्वांचा गुरुवार, सर्व स्वामी भक्तांचा वार गुरुवार. तर तुम्हाला माहितीच आहे आपण गुरुवारी काय करतो, तर दिवसाची सुरुवातच आपली ही छान अशी सर्व स्वामी भक्तांची देवपूजेनेच होत असते. तर माझी सुरुवात तर देवपूजेनेच झाली आहे. तर त्याच्यात पहिला जो पार्ट होता तो म्हणजे हळदीच्या लेपनाचा. तर सुरुवात तर मी सकाळपासून हळदीच्या लेपनाची केली होती. म्हणजे छान असं पहिलं म्हटलं हळदीचं लेपन करून घेऊ, कारण पुढची देवपूजा होईपर्यंत आपलं जे काही हे लेपन वगैरे आहे ना, ते खूप छान आणि मस्त असं सुकून जाईल. जेणेकरून पुढे प्रॉब्लेम होणार नाही देवपूजा करायला वगैरे. कारण मग काय होतं ते जर पुढे लेपन नाही केलं तर मग उंबरठ्याची पूजा राहून जाते. म्हणून पहिलं म्हटलं की आपण लेपन करून घेत जाऊ. त्याच्याने जास्त काही प्रॉब्लेम पण होत नाही आणि पटकन सुकतं सुद्धा. तुम्ही पण अगदी अशा प्रकारे देवपूजा पहिली देवपूजा करू नका. पहिलं लेपन वगैरे करून घ्या आणि देवपूजा होईपर्यंत मग आपलं लेपन जे आहे ते खूप छान आणि मस्त सुकतं. आणि मग नंतर मग तुम्हाला जी काही त्याच्यावरती रांगोळी काढायची असेल किंवा जे काही तुम्हाला तुमची पूजा वगैरे करायची असेल, तर ती तुम्ही मग आरामात तिकडे करू शकता. म्हणजे जास्त काही असं टेन्शन नाही आहे मग त्याच्यामध्ये. तर मग बघा आता छान असं मस्त लेपन झाले. लेपनाचा नंतर एक प्रॉब्लेम काय होतो, माझं उंबरठ्याचं आहे ना थोडी डिझाईन वेगळी आहे. तर त्याच्याने लेपन आहे ना सगळं खालती असं गळतं. तर हाच त्याच्या मागचा मोठा असा प्रॉब्लेम आहे. मग त्याला छान नीटनेटका आकार वगैरे द्यावा लागतो हळदीच्या लेपनाला. मग जास्त असा प्रॉब्लेम होत नाही. कारण मग काय होतं, ते सगळं गळलं ना खालती, मग तो खालती जी फ्लोरिंग आहे ना, तर त्यालासुद्धा तोच रंग पूर्ण पिवळा-पिवळा बसतो. हा प्रॉब्लेम होतो. त्याच्यानंतर मग लेपन वगैरे झालं आणि फॅन मस्त फास्ट ठेवला आणि त्याच्यानंतर मग मी देवपूजा करायला सुरुवात केली. ती म्हणजे देव सगळे स्वच्छ केले, एकदम म्हणजे लख्ख उजळवून घेतले. कारण मग काय होतं, देव स्वच्छ नाही केले ना, तर मग अगदी पूजा करायला असं मन लागतसुद्धा नाही आणि खूप विचित्र फिलिंग वाटतात. तर मग म्हटलं की आपण पहिली देवपूजा करून घेऊ. देव सगळे छान उरकून घेऊ, स्वच्छ आवरून घेऊ, आटपून त्यांचं झालं ना देवांचं, की मग माझ्या ज्या काही पुढच्या काही गोष्टी आहेत, तर त्या करायला मग मला आणखीन मज्जा येते. कारण पूजा झाली की एक पॉझिटिव्हिटी घरामध्ये छान येते, सुगंध दरवळतो घरामध्ये. आणि त्याच्यातच मी आता एक नवीन गोष्ट ते म्हणजे स्वामींचं ना मी व्रतसुद्धा आजपासूनच सुरू केलेलं आहे. जे 9 गुरुवारचं जे व्रत आहे ना, तर ते मी आजपासूनच सुरू केलं आहे. तर त्याचीसुद्धा मांडणी मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे, जास्त असा प्रॉब्लेम पूजेमध्ये मला हाच एक येतो, की अ, अ, फुलं मी कशी लावू, काय करू? हाच एक मला जास्त माझ्या पूजेमध्ये प्रॉब्लेम होतो, की आता ह्या देवाला हे फूल लावलं, त्या देवाला ते फूल लावलं. हे छोटं पडलंय त्याला, ते मोठं पडलंय त्याला, असं माझं सगळ्या गोष्टी घडतात. आता ही बघा ही एक आहे ना नवीन स्टिक आहे 5 in 1 म्हणून वारी नावाची आहे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे एकदा नक्की दाखवेन. खूप छान सुगंध आहे त्यातल्या प्रत्येक स्टिकचा खूप सुंदर सुगंध आहे. अगदी घरभर त्याच्या गोष्टीचा म्हणजे त्या स्टिकचा सुगंध ना संपूर्ण घरभर पसरतो. बघा इथे माझं ते अजूनसुद्धा सुरू होतं. मी अन्नपूर्णेकडचं फूल काढलं. कारण ते तिला खूपच छोटं वाटत होतं. तर म्हणून मग मी ते काढलं, नाही तर ते तसंच ठेवलं असतं. सध्या माझा ना घसा थोडा बरा नाही आहे, म्हणजे सर्दी खोकला आहे. तर त्याच्यामुळे मला म्हणजे माझा आवाज तुम्हाला थोडासा असा डफट येत असेल. पण माझा प्रयत्न आहे तुमच्या सर्वांसोबत खूप चांगला आवाज शेअर करण्याचा. तर आता स्टिक देवघरामध्ये लावून ठेवली. बघा गणपती बाप्पांचं पण फूल ते खालती पडलं. तर अशी मग माझी सुंदर आणि मस्त अशी दररोजची जी आपली नित्यपूजा आहे ती अशी छान आटोपून झाली आहे. मंगळ कलशाला छान मस्त कवड्यांची माळ घातलेली आहे. त्याच्यानंतर सर्व देवांकडे शुभ्र असं सफेद रंगाची फुलं अर्पण केले. संपूर्ण सफेद नाही आहे, पण त्याच्यामध्ये थोडं तरी असं येल्लोचे डॉट आहेत. कारण मला माहिती आहे मागच्या वेळेस पण मला कमेंट आली होती, की पूर्ण सफेद फुलं अर्पण करत जाऊ नकोस कधीही म्हणून. कारण देव सफेद फुलं असावीत, पण त्याच्यामध्ये कुठे ना कुठलातरी रंग त्यात असला पाहिजे. जसं या फुलांमध्ये पिवळा रंग आहे मध्ये-मध्ये, तर तशा प्रकारची जरी तू फुलं वापरलीस तरीसुद्धा चालतील. तर चला आता तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करतो, की 9 गुरुवारची जी स्वामींची मांडणी आहे ती कशी करायची. अगदी सोपी मांडणी आहे. 11 गुरुवारची जी मांडणी आहे ना त्याहूनही ही सोपी आहे.
फक्त तुमची जी काही धावपळ होईल ना, ती तुमची धावपळ फक्त पहिल्या गुरुवारी होईल. त्याच्या पुढच्या म्हणजे त्याच्या पुढचे जे सर्व गुरुवार असेल ना, तर त्यावेळेला तुमची पूजा ही पटकन होऊन जाईल. कारण काय होतं माहिती आहे का, प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो. पहिल्या गुरुवारी सर्व सामान आपल्याला गोळा करत बसावं लागतं. म्हणजे तांदूळ, गहू किंवा जे जे पूजेमध्ये लागतंय, मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर ते सगळं आपल्याला म्हणजे तयार घ्यावंच लागतं सामान सगळं. मग हे शोधा, मग ते शोधा, मग ती वस्तू मिळत नाहीये, मग प्रॉब्लेम होतो. मग असं होतं. म्हणून पहिल्या गुरुवारी थोडा उशीर होतो. पण नंतर मग तर आपली पूजा आहे ना, ती खूप छान आणि मस्त होते. पुढचे जे गुरुवार असतात ना, ती पटापटा मग आपली पूजा होते. मग त्याला अजिबात असा वेळ लागत नाही. तर काय करायचंय, जिथे तुम्ही पूजा मांडता आहात तिकडे छान मस्त पाटाखालती स्वस्तिक काढायचं, चौरंग ठेवायचा. तुम्ही चौरंग घ्या किंवा पाट घ्या. तुम्ही जशा प्रकारे घेता तशा प्रकारे घ्या. त्याच्यावरती पिवळं किंवा भगवं रंगाचं वस्त्र तुम्हाला ठेवायचं आहे. आता माझ्याकडे भगव्या रंगाचं वस्त्र आहे. म्हणून मी हा ऑरेंज रंगाचं वस्त्र तिथे ठेवलं आहे. जर तुमच्याकडे येल्लो किंवा ऑरेंज अशापैकी नसेलही, तर तुम्ही तुमच्याकडे जे लाल रंगाचं असतं, तुम्ही ते जरी ठेवलात तरी चालेल. किंवा त्याच्यानंतर तुमच्याकडे ज्या रंगाचं उपलब्ध आहे, काळा रंग सोडून आणि सफेद रंग सोडून तुमच्याकडे ज्या रंगाचं अवेलेबल आहे, तो रंगाचं तुम्ही वस्त्र त्यामध्ये ठेवू शकता. पण शक्यतो प्रयत्न करा, की तुम्हाला लाल, पिवळा किंवा हा ऑरेंज नारंगी रंगाचं जर तुम्हाला ठेवता येत असेल तर तुम्ही ठेवू शकता. प्रयत्न करा. मिळत असेल तर नक्की घ्या. त्याच्यानंतर मग काय करायचं, सर्वप्रथम तर आपण तुम्हाला माहिती आहे आपण दिवे लावूनच आपली कुठलीही पूजा असेल त्याची सुरुवात करतो. तर मी छान असे मस्त समया प्रज्वलित केलाय. हे जे तेल घातलंय ना, ते तेल गोठलंय थंडीमुळे. नाहीतर तुम्हाला वाटेल घी आहे, तर ते घी नाही आहे, ते तेल आहे. पण ते थंडीमुळे ना पूर्णपणे गोठलेलं आहे. म्हणून ते घट्ट झालंय तेल एकदम. त्याच्यानंतर मग आता पूजेची मांडणी मी शेअर करतो. काय करायचं, आपलं जो चौरंग आहे त्याच्या मध्यभागी किंवा जशी तुम्हाला जागा ॲडजस्ट होईल त्याच्यानुसार तुम्हाला तिथे तांदळाची रास करायची आहे. तुम्ही खालती तांदळाच्या जागी जर तुम्ही गहू घेतलात तरीसुद्धा चालेल. पण मी तरी तुम्हाला सांगेन की शक्यतो गहूच घ्या आणि वरती जे आपण तांदूळ मांडणार आहोत पुढे, तर त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ घ्या. आता माझ्याकडे गहू उपलब्ध नव्हते, तर म्हणून मग मी तांदूळच घेतलेत. तर मी तांदूळ घेतले. त्याच्यानंतर अशा प्रकारचा एक कलश आपल्याला लागणार आहे. तांब्या लागणार आहे. तर त्याला काय करायचं, हळदी कुंकवाची आपण अशा प्रकारे बोटं उमटवून घ्यायची. 5-5, 6-6, 7-7 तुम्हाला जशी तुमचा कलश आहे त्याच्यानुसार त्याच्याला तुम्ही हळदी कुंकवाची बोटं उमटवून घ्यायची आहेत. तर आता मी पहिली हळदीची लावली, त्याच्यानंतर ही कुंकवाची लावतोय. एकदम भडक-भडक नाही लावत आहे. कारण काय होतं, जरी तुम्ही कितीही ओरिजिनल हळदी-कुंकू वापरलात ना, तरी ते तांब्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे डाग हे येतातच. तर म्हणून मी अगदी नावा असं ह्याला लावतो, पण ते राहतं त्यामध्ये चांगलं. त्याच्यानंतर त्याला चांगलं त्या तांदळाच्या राशीमध्ये रुतवायचं, म्हणजे तो हलणार नाही जास्त. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, कलशाच्या समोर आपल्याला प्रत्येकी 2 पान असे 5 वेळा मांडायचे आहेत. आपल्याला विडे मांडायचे आहेत तिकडे. प्रत्येकी 2 पान 5 वेळा अशा प्रकारे आपल्याला मांडायचे आहेत. आणि त्याच्यावरती आपल्याला जी करंटफणी मिळते बाहेर, जे ओटीमध्ये वगैरे देवीच्या प्रामुख्याने घेतली जाते करंटफणी, तर ती करंटफणी तुम्हाला त्यामध्ये ठेवायची आहे प्रत्येकी याच्यावरती. त्याच्यानंतर एका साईडला आता मी गणपती बाप्पांची स्थापनेची तयारी करतोय. सगळी मी पहिली ना मांडणी करून घेतो आणि मग आता बघा बेसिक मांडणी आपली झाली, म्हणजे विडे मांडले, त्याच्यानंतर कलश वगैरे स्थापन करून घेतला. तर एवढं सगळं झालं, ही आपली बेसिक मांडणी झाली. त्याच्यानंतर आता ही जी गणेशाची मूर्ती आहे ती तुम्ही बघितली असाल, जी मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केली होती. ह्याची स्थापना मी केली होती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी. तर आता त्याचं पूजन आता मी करून घेतोय गणपती बाप्पाचं. ही मूर्ती खास मी त्याच्यासाठीच म्हणून घेतली होती, की जेव्हा आपण खालती अशा पूजा मांडतो ना, तर त्याच्यासाठी मला देवघरातला गणेशा घ्यावा लागायचा. पण मग देवघर गणपती बाप्पामुळे अपूर्ण दिसायचं. तर मग म्हणून विचार केला, की आपण अशी वेगळी मूर्ती घेऊ आणि ती ठेवू. त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं पूजन करून घेतलं. त्यांना धूप, दीप, नैवेद्य सगळ्या गोष्टी केल्या. फुलांचं वगैरे सगळ्या गोष्टी ह्याच माझ्या सुरू असतात बघा. कधी मोठं फूल ठेवू, कारण आता मी फूल ठेवलं तर गणपती बाप्पा दिसतच नव्हते. तर हा मोठा प्रॉब्लेम झाला होता. कारण ती मूर्ती पण एकतर छोटी आहे, तर मग प्रॉब्लेम होतो फुलांचा वगैरे. देव आपल्याला दिसला पाहिजे समोर जर आपण त्यांना विराजमान केलंय तर. ओके. तर आता कलश पूजन करून घेऊ. काय करायचं आहे, कलशामध्ये तुम्हाला जसं सांगितलं खालती तांदळाची रास केली आहे. त्याच्यावरती कलश स्थापन केलेला आहे. त्यामध्ये पाणी घ्यायचं. त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचं. त्यामध्ये तुळस घाला, बेलपत्र घाला.
किंवा दुर्वा घाला. तिघांपैकी जर काही उपलब्ध नसेल तर फक्त हळदी, कुंकू, अक्षता, सुपारी आणि पान. सुपारी घालायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्ये फूल घालायचं आहे आणि ₹1 नाणं घालायचं आहे किंवा कुठल्याही रुपयाचं तुम्हाला त्यामध्ये नाणं घालायचं आहे. तेवढं सगळं त्यामध्ये घातलं. त्याच्यानंतर काय करायचं, एक ताम्हण घ्यायचं, त्यामध्ये तांदूळ भरून घ्यायचे आणि त्या तांदळात हळदी कुंकू अर्पण करायचं आणि ते ताम्हण त्यावरती ठेवायचं. त्याच्यानंतर आपण हे समोर जे विडे मांडले त्याच्यावरती प्रत्येकी ₹1 ठेवायचा. त्याच्या खालती सुद्धा तांदूळ ठेवायचे. तुम्ही प्रॉपर बघून घ्या मंडळी माझ्याकडनं. जर सांगण्यात जर काही चुकत असेल तर तुम्ही ते बघून पण करू शकता. त्याच्यानंतर त्यावरती प्रत्येकी आपल्याला एक अक्रोड ठेवायचा आहे. त्याच्यानंतर प्रत्येकी आपल्याला एक सुपारी त्याच्यावरती ठेवायची आहे. त्याच्यानंतर प्रत्येकी आपल्याला त्याच्यावरती एक जे हळकुंड असतं ना, हळदी असते, तर ती एक आपल्याला त्याच्यावरती ठेवायची. त्याच्यानंतर प्रत्येकी त्यावरती आपण खारीक जे मिळतं ते आपण ठेवायचे आणि त्याच्यानंतर प्रत्येकी आपल्या एक जे बदाम मिळतं ना, ते बदाम त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे. बदाम वगैरे त्याच्यावरती आपण ठेवून घ्यायचं. आपले हे पूर्ण 5ही विडे झालेले आहेत. त्याच्यानंतर स्वामींची मूर्ती बघा, ही आहे माझी स्वामींची मूर्ती. ही पूर्ण पंचधातूची ही मूर्ती आहे आणि खूप गोड मूर्ती आहे माझी आणि खूप जडसुद्धा आहे बरं का आणि खूप छान मूर्ती आहे. तर आता काय करायचं तुम्ही, आता ही मी ऑलरेडी सगळ्या गोष्टी तिचं करून घेतलं होतं, म्हणजे तिला मूर्तीला स्वच्छ करण्यापासून सगळं करून घेतलं होतं. तर आता मी तिला डायरेक्ट, म्हणून ती मूर्ती मी स्वामी महाराजांची सरळ डायरेक्ट तशीच ठेवलेली आहे. तुम्ही मग अभिषेक वगैरे करू शकता जर तुम्हाला करायचं असेल तर. आता प्रॉब्लेम इथे काय झाला बघा, स्वामींना आहे ना मी 2 ते 3 प्रकारचे वस्त्र घालून बघितले, पण ते बसतच नव्हते. जर ते बसले ना तर ते मुकुट बसत नव्हतं. हा प्रॉब्लेम होत होता बघा. पहिलं ते वस्त्र घेतलं, त्याच्यानंतर हे वस्त्र घेतलं, त्याच्यानंतर आणखीन एक मी ना कमळचं नवीन एक वस्त्र आहे ते ट्राय केलं, पण ते काय स्वामींना बसेच ना. मग स्वामींना फायनली मग म्हटलं की नको असेल आज स्वामींना वस्त्र. म्हणून मग मी स्वामींना आता छान चंदन लावलं, जे माझ्याकडे चंदन आहे ना खास, ते छान स्वामींना चंदन लावलं. त्याच्यानंतर स्वामी महाराजांना आपलं अत्तर खूप प्रिय आहे, तुम्हाला माहिती आहे. तर ते छान असं मस्त अत्तर स्वामी महाराजांना लावलं आणि ते कुठलं अत्तर आहे तर ते म्हणजे ते स्वामींना खूप आवडतं, ते म्हणजे हिना अत्तर. त्याच्यानंतर स्वामींच्या शेजारी तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट दिसत असेल ती म्हणजे त्रिशूळ. तर स्वामींच्या व्रतात तुम्ही त्रिशूळ जरी ठेवलात तरी सुद्धा चालेल. तर स्वामींचा शृंगार इथे मस्त करून झाला आहे. त्यानंतर आता पूजा करायची आहे, ती म्हणजे काय करायचं, जे समोर विडे आहेत त्या विड्यांवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि प्रत्येकीला फूल अर्पण करायचं. त्याच्यानंतर एका साईडला मी नारळसुद्धा मांडलेला आहे आणि त्रिशूळसुद्धा ठेवलं आहे. त्रिशूळ कंपल्सरी नाही आहे, तुम्हाला हवं तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते ठेवू शकता. त्याच्यानंतर मग आता देवाला आपल्या फुलं अर्पण करायची आहेत. तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल असतील ती फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत. आता मी ती एक माळ मी नेहमी जी स्वामींना घालतो ना फुलांची तगरची, तर ती बघितली पण ती काही उपलब्ध नाही झाली. म्हणून जी माझ्याकडे फुलं अवेलेबल होती तीच फुलं मी आता इथे वापरतो आहे. आणि स्वामींना असं काय नाही की तुम्हाला हेच पाहिजे, स्वामींना तेच पाहिजे. तुम्ही तुमच्या मनाने जेवढं तुम्हाला श्रद्धेने जेवढं देवाला देता येईल ना तेवढं तुम्ही द्या. तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे देता येतं ते द्या. असं नाही आहे की हेच सांगितलं आहे, तेच सांगितलं आहे, ते तुम्हाला दिलंच पाहिजे, असं अजिबात नाही आहे. त्याच्यानंतर नारळाला आपण हळदी-कुंकू आणि अक्षता अर्पण करून फूल अर्पण करायचं आहे. आणि अगदी अशी बेसिक आपली आजची मांडणी आहे. खूप छान साधी मांडणी होती बघा. कशी झाली आहे मांडणी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. त्याचं उत्तर मी नक्की तुम्हाला सर्वांना देईन. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना शुभ गुरुवार.
तर आजची आपली कशी पूजा झाली आहे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आजपासूनच मी ठरवलं आहे की छान असं व्रत सुरुवात केली आजपासून व्रताला. 9 गुरुवारचं हे व्रत आहे. हे 11 गुरुवारचं व्रत नाही आहे. 11 गुरुवारची मांडणी थोडी वेगळी असते आणि ही जी मांडणी आहे ना, ही 9 गुरुवारची मांडणी आहे. तर ती आता मी केली आहे आणि आज 9 म्हणजे यावर्षी मी 9 गुरुवार करणार आहे. मी काय करतो दरवर्षी कधी 11 मग 9, 11, 9, 11, 9 असे गुरुवार करतो. तर यावर्षी 9 गुरुवार आलेले आहेत. तर मग छान असे 9 गुरुवार केलेत. माझा विचार होता की बोर्डाच्या परीक्षेच्या नंतर जो पहिला गुरुवार येईल ना, त्या गुरुवारपासून मी सुरुवात करेन. पण म्हटलं की आता वेळ आहे आपल्याकडे, तर का नको करू? तेवढाच एक गुरुवार लवकर म्हणजे पटकन हे होऊन जातील आणि लवकर सुद्धा येईल. तर म्हणून मी आजपासूनच गुरुवार करायचे विचार केले आणि आता माझा 9 तारखेला लास्ट पेपर आहे. एकदम लास्ट. मला खूप कमेंट आल्या याच्यावरनं की लास्ट पेपर कधी आहे? संपल्यात का बोर्ड्स? तर नाही, अजून बोर्ड्स संपले. 9 तारखेला लास्ट पेपर आहे हिस्ट्रीचा. तर तो संपला की माझे बोर्ड्स एक्झाम पूर्ण संपले. ओके. तर मग म्हटलं की आताच आपण व्रताला सुरुवात करूया. मग छान असं व्रत आपलं झालेलं आहे आणि जी नित्यसेवा आहे, तुम्ही म्हणाल व्रतामध्ये काय पठण करायचं, तर व्रतामध्ये जी काही आपली जी नित्यसेवा आहे आपण तीच करायची. आपल्याला बाकी दुसरं काही करायचं नाही. जर तुम्हाला बाकी तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच करू शकता. त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यात ते मी तुमच्या सर्वांसाठी खूप छान अशी मस्त अगरबत्ती घेऊन आले आणि ती कुठली अगरबत्ती आहे ती म्हणजे परेलला आपल्याला एक फूड फेस्टिवल लागला होता आता रिसेंटली. 1 मार्चला होता तो आणि आज 5 मार्च आहे. 1 मार्चला लास्ट होता, तो संपलाय. तर तिकडनं ना मी एक अगरबत्तीचं सिम्पल स्टॉल होतं. तर म्हटलं की छान स्टॉल आहे, बघू आपण काय आहे तिकडे. तर त्यांचं स्टॉलचं नाव होतं तत्ववैदिक म्हणून, परंपरेतून आरोग्याकडे असं त्यांचं आहे. तर त्यांच्याकडून ना मी ही सुंदर हिना अगरबत्ती घेतली, जी मला खूप आवडली. अक्षरशः हिचं आता पण मी स्वामींकडे ती लावली आहे हिन्याची अगरबत्ती. तुम्ही ही स्टिक बघा किती छान आहे. आणि नॉर्मल जी अगरबत्ती असते ती ह्याच्यापेक्षा बारीक स्टिकनी असते, पण तुम्ही सिंपल बघाल तर स्टिक बऱ्यापैकी जाड आहे. आणि हिनाचा जो सुगंध आहे ना, तो फक्त 2 अगरबत्ती मी हॉलमध्ये लावतो संध्याकाळच्या वेळेस. पूर्ण घरभर त्याचा सुगंध असा पसरतो, अगदी सुंदर असं पॉझिटिव्ह होतं. प्लस इतकं छान वाटतं, एकदम भारी वाटतं. आणि हिनाचा जो खरा जो सुगंध आहे, जो अत्तराला येतो, अगदी तसाच सुगंध तुम्हाला याच्यामध्ये येतो. आणि प्लस त्यांनी ते सगळं मेन्शनसुद्धा केलं आहे, नो केमिकल, नो साईड इफेक्ट्स, मेड फ्रॉम पंचगव्य, त्याच्यानंतर नॅचरल फ्रेग्रन्स आहे ह्याच्यामध्ये. तर एवढं सगळं त्यांनी मेन्शन केलं आहे. ही 100 ग्रॅमचं पॅकेट मला 100 रुपयाला पडलं आहे. आणि त्यांनी इथे ॲड्रेससुद्धा दिला आहे. मी तुम्हाला तो ॲड्रेस सांगतो. आणि त्यांनी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा त्यांचा इथे मेन्शन केलेला आहे आणि ईमेल आय डीसुद्धा मेन्शन केला आहे. जर तुम्हाला काय त्यांच्याकडनं ऑर्डर करायचं असेल अगरबत्त्या, खूप छान छान अगरबत्त्या होत्या, बऱ्याच अगरबत्त्या होत्या. पण म्हटलं की आत्ताच माझ्याकडे बऱ्याच अगरबत्त्या आहेत, तर एवढ्या घेऊन काय करू. तर म्हणून फक्त हिना घेतली स्वामींसाठी. तर त्यांचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगतो. सिद्धिविनायक टॉवर B4M नियर रुनवाल नगर, ठाणे वेस्ट. ओके, हा त्यांचा ॲड्रेस आहे. तुम्हाला पुढे सुद्धा असं मेन्शन होत असेल. त्यांच्यानंतर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे सगळं तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जर तुम्हाला कोणा इंटरेस्टेड असाल तर ऑर्डर करू शकता तुम्ही. आणि त्यांची काहीशी पॅकेजिंग पण खूप छान आहे. तुम्ही बघा, तत्ववैदिक म्हणून आहे ती अगरबत्ती आणि पूर्णपणे नॅचरल पद्धतीने त्यांनी बनवली. नो केमिकल, नो साईड इफेक्ट. पंचगव्यांनी त्यांनी ही अगरबत्ती बनवली आहे. सध्या हीच आपली गरज आहे, असं पंचगव्याने वगैरे बनत असेल तर खूप छान. तर अशा प्रकारे आजचा गुरुवार झाला. जर तुम्हाला पूजेच्या मांडीत जर काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की शेअर करेन. आणि असा होता आजचा आपला व्हिडिओ. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.